धनामध्ये सुख दिसतं, सत्तेमध्ये सुख दिसतं, विषयामध्ये सुख दिसतं, इंद्रिये प्रसन्न होतात, मन प्रसन्न होतं. मग का आतल्या बाजूने प्रवास करावा हा हरिपाठाचा देखील मुख्य विषय आहे. त्यानंतर ज्ञानोबराय सांगत असताना एकदम सुंदर पद्धतीने सांगतात, तुमच्या समोर विषय आहे. ज्ञानोबरायांची प्रक्रिया लक्षात ठेवा बरं का. तुमच्या समोर विषय आहे आणि ज्या वेळेस तुमच्या समोर विषय आहे त्याचा आस्वाद कोण घेतं ही हरिपाठाची मुख्य भूमिका आहे, मुख्य विषय. ठीक आहे, गुलाबजाम तुमच्या समोर ठेवलेले आहेत, पैसे समोर ठेवलेले आहेत, सत्तेचं पद एखादं तुमच्या समोर आहे, ते कोणाला पाहिजे? शरीराला पाहिजे का इंद्रियाला पाहिजे का मनाला पाहिजे का हृदयाला पाहिजे? कोणाला पाहिजे? ज्याला कोणाला पाहिजे असेल ना तो शरीराच्या आतच आहे. हा परमार्थाचा मुख्य आधार आहे, मुख्य चिंतनाचा विषय आहे आणि हरिपाठ चिंतनाचा देखील हाच विषय. कोणाला पाहिजे? बाह्य वस्तू आहेत, चांगल्या आहेत, मोठ्या आहेत, किमती आहेत, कोणाला पाहिजे? इंद्रियाला पाहिजे. ती इंद्रियामध्ये दम किती आहेत, किती दिवस इंद्रिय पाठीवर राहू शकतात, इंद्रिय किती दिवस तुम्हाला आनंद देऊ शकतात, विचाराचा विषय बरं का. साधक जेव्हा परमार्थ करतो, हरिपाठ करतो किंवा ज्ञानाच्या दिशेने वाटचाल करतो, त्याचा हा पहिला टप्पा आहे, पहिला विषय. कोणावर विश्वास ठेवायचा? इंद्रियावर ठेवायचा का? किती वेळ इंद्रिय आनंद देणार? आणि व्यवहार लक्षात ठेवा, कोणताही माणूस दिल्याशिवाय गोड बोलत नाही. परमार्थात सुद्धा जो मृदंग ठेवलेला आहे ना, याच्यावर सुद्धा काव्य आहेत. मृदंगो मुखलेपे न करोती मधुरत ध्वनी. मृदंगाला कणिक लावल्याशिवाय त्याच्या तोंडाला तो चांगला आवाज करत नाही. जड आहे तरी पण त्याला तोंडाला कणिक लावावी लागते, मग तो मधुर बोलतो, मधुर ध्वनी. तसं इंद्रिय जेव्हा तुम्हाला सुख देतात त्या इंद्रियाची गुलामी करावी लागते. आणि गुलामी शब्दाचा अर्थ आहे बद्ध अवस्था, इंद्रियाच्या आहारी जाण्याची अवस्था. संगीत ऐकायचंय तुम्हाला, टेप विकत आणावं लागेल, गायक ऐकावं लागेल आणि मग तुम्हाला सगळ्या वस्तू एकत्र करून वेळ द्यावा लागेल, जो मानवी जीवनातला सगळ्यात महत्वाचा आहे. वेळ अतिशय येणार आहे पुढं आपल्या चिंतनामध्ये. काळ वेळ नाम उच्चारिता, वेळ महत्वाची आहे. वेळ निघून गेली ना, मग काही म्हाताऱ्या माणसांना वाटतं आमच्या काळात कॉलेज नव्हतं, आमच्या काळामध्ये मुलीला शिक्षण नव्हतं, आमच्या काळात वर्तमानपत्र येत नव्हते, आता डायरेक्ट माणूस अमेरिकेला विनामूल्य बोलतो. आमच्या काळात सुविधा नव्हत्या. ज्यांच्या काळात सुविधा आहे त्यांनी काय दिवा लावलाय? नाही, हे वर्णन आहे. पण वर्तमान काळात सगळ्या सुविधा आहेत. ज्ञानी कोण झालं हा प्रश्न आहे. कोण गुलामीतून मुक्त झालं हा प्रश्न आहे. इंद्रियाच्या तडाख्यातून कोण मुक्त झाला हा प्रश्न आहे. जो तो माणूस इंद्रियाची किंबहुना इंद्रियाला पूर्ण करतो, इंद्रियाच्या इच्छा पूर्ण करतो. 2-3 वेळा सांगण्याचा महत्वाचा उद्देश लक्षात ठेवा. पुढचा टप्पा वेगळा आहे, मन वेगळे आणि बुद्धी वेगळी. इथपर्यंत जायला फार रस्ता मोठा आहे. 99% लोक इंद्रियाच्या आहारी गेलेले आहेत. ज्ञानोबरांची ओवी पहा कसे. इंद्रिय जे जे म्हणती तेची ते पुरुष जे करती, ते तरलेची न तरती. माझा मुद्दा आहे का? तुम्हाला मान लागतो, ऐकत नाही तुम्ही. एक 15-16 वर्षाचा मुलगा आला होता माझ्याकडे आणि त्याला त्याच्या आईबापाने आणला होता. ते बाबांचे शिष्य होते, भगवान बाबांचे. गादीवर थोडा विश्वास होता. मानसिक दृष्ट्या हा दृष्टांत समजून घेण्याचा प्रयत्न करा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि त्या मुलाच्या मनात काय करायचे हे फिक्स आहे. बाप आणि आई जबरदस्ती करतात म्हणून तो आलाय. मी त्यांच्याशी बोलतोय, हे असं आहे तसं आहे. त्या मुलाशी त्यांनी प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये प्रश्न विचारायला सुरुवात केली. असंच कसं, तसंच कसं, हे असं झाल्यावर कसं, तसं झाल्यावर कसं, याच्यातूनच समाधान कसा मिळेल. हे प्रश्न नाही आहेत. तज्ज्ञ माणूस पाहिजे ऐकण्याकडे. हे प्रश्न नाही आहेत. त्याला तुम्ही जे सांगताय ते करायचंच नाही म्हणून ही पळवाट आहे. परमार्थ ज्यांना करायचाच नाही ते 1000 प्रश्न विचारतात. देव आहेत का नाहीत, वारीने काय होतं, ज्ञानेश्वरी वाचल्याने काय होतं, वगैरे वगैरे.
ज्याला करायचं आहे ना तो कुणालाच विचारत नाही काय आहे ते, आणि कशा करता करायचं हे पण उद्देश डोक्यामध्ये नसतो. ज्ञानोबा सांगतात आपल्याला करायचे, प्रश्न संपला. करायचं नाही त्याच्या पुढे प्रश्न आहे. का? इंद्रियाच्या आहारी गेलेले लोक आहेत, त्यांना मान पाहिजे, त्यांना विषय पाहिजे. ज्यांचं वजन वाढलेलं आहे त्यांना माहित नाही का खाण्याने वजन वाढतं म्हणून? पण जीव ऐकत नाही. शब्द गंभीरतेने ऐका. तो ऐकतो, त्याला कळतं, त्याच्या बुद्धीला कळतं की आपण चुकीचं खातोय. चुकीचं खातोय, कोणत्याही डॉक्टरला सांगण्याची गरज नाही. चुकीचं खातोय, कळतंय. इंद्रियाच्या आहारी गेलेले आहेत. बघू आजच्या दिवस काय होतं. आजच्या दिवस करत उद्याचा दिवस उजळतच नाही. त्याच्या इंद्रियाने त्याचं शरीर खराब केलं जे त्याच्या मालकीचं होतं. तुमची इंद्रिये तुमच्या मालकीचे विषय खलास करतात, शरीर खलास करतात, मन खलास करतात. याला जबाबदार तुम्ही आहात. हा हरिपाठाचा मुख्य विषय आहे. याला एक वेगळ्या भाषेत जर सांगायचं ठरलं ना, उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानम अवसादयेत. गोड शब्द आहेत. स्वतःचा नाश करू नका. दुसरं करत नाही. आपल्याला दुसऱ्यावर जबाबदारी टाकायची सवय आहे. त्यांनी शिकवलं नाही, त्यांनी कॉपी करू दिली नाही परीक्षात म्हणून नापास झालो. निमित्त आहे. आत्मानम अवसाद. स्वतःच अवसादन म्हणजे मारणं, साधन काटणं स्वतःला. काही लोक वर्तमान काळामध्ये लग्न समारंभात असतात. तो जो डीजेचा आवाज असतो ना, तो इतका मोठ्या प्रमाणात असतो. 1 तास बाहेर निघाला ना त्यातून थोडंसं ऐकून, 2 दिवस त्याला ऐकू येत नाही. माझा अर्थ नाही कळला तुम्हाला अजून. 1 तासाच्या सुखावर 2 दिवस तो बहिरा झाला. त्याची इंद्रिय त्याने बाद केली. त्याला जबाबदार दुसरा नाही कोणी. भगवंताने इतकी गोड सृष्टी तयार केलेली आहे. तुम्ही तुमचा नाश पण करू शकता आणि तुम्हाला नारायण पण करू शकता. तुम्ही स्वतःला संत बनवा किंवा ना. तुम्ही हे कारण सांगू शकत नाही की इंद्रिय ऐकत नाहीत. हा मूर्खपणा आहे. कोणाची इंद्रिय आहेत बोला ना? स्वतःचीच ना. मग स्वतःची इंद्रिय ऐकत नाही, तक्रार कुणाला करता तुम्ही? जीव ऐकत नाही, दुसऱ्याला सांगून काय फायदा? कान ऐकत नाहीत. एखादा शब्द बोलू नये, घरातलं सुख उद्ध्वस्त होतं. एखादा शब्द बरं का, सतत तर भगवंत जाणे. एखादा शब्द, म्हणून महाभारतातला एखादा शब्द युद्धाला कारणीभूत ठरला. एखादा शब्द महाभारत म्हणजे या भारताच्या विनाशाला कारण एखादा शब्द आहे. हे काय किती शब्द कठीण आहे. आवरला का नाही? वाटलं नाही एवढा भयंकर असेल. एखादी गोष्ट आवडली, किती प्रमाणात आवडावी? आपण सर्वसामान्य लोक आहे. राजघराण्यामध्ये रामासारखा नवरा मिळावा म्हणून आजही सुशिक्षित स्त्रिया प्रार्थना करतात. एक निष्ठा असावा, रामासारखा एक बाणी एक वचनी असावा, एक निष्ठा असावा. ज्याला मिळाला त्याच्यावर कोणी विचारच करत नाही. तिने काय केलं? हरणा पाठीमागं पाठवलं. कोण महत्वाचं आहे? नवरा महत्वाचा आहे का हरिण महत्वाचं आहे? का आपली इच्छा महत्वाची? वस्तू रामासारखी वस्तू मिळाली, राम मिळाला, हरिण मोठं वाटलं. तुम्ही तुमचा नाश केला. बंदिस्त कोण झालं? राम. अपहरण रामाचं झालं का सीतेचं झालं? माझ्या भाषेत बोलतो तुम्हाला, या मराठवाड्याच्या भाषेत बोलतो. इच्छा केली सीताने, अपहरण झालं सीतेचं, आणि युद्ध कुणाला करावं लागलं? मराठवाड्याच्या भाषेत कुटाला म्हणतात. केलं कोणी? आणि कुटाला. मग काही चांगलं बरं 6 महिने राहिले होते ना, 1 वर्ष राहिलं असेल. 13 वर्ष चांगले गेले, 1 वर्ष राहिलं होतं वनवासाचं. हाती गेला, शेपटाने एवढा पराक्रम केला. राम ज्याला मिळालेला आहे त्याला रामाची किंमत कळत नाही. हरिण मोठं वाटतं. इंद्रिये विषयाला मोठं मानतात. हे ज्ञानेश्वरीचा सिद्धांत आहे. कोणताही विषय मोठा नसतो. जगात कुठला ब्रँड मोठा नाही, कुठले वस्तू मोठे नाहीत. इंद्रिये त्या मोठं करतात त्याला. ज्ञानोबांची सुंदर ओवी आहे. नेओ नेओ अंतर. ज्ञानोबांचे शब्द पहा कसे.
आपलं आतलं जे ज्ञान आहे, आता एक समोर तुमच्या पुढे लाल कपडा ठेवलेला आहे, हे डोळे मनाला इथपर्यंत पोहोचवतात. तुम्ही तुमच्या डोळ्याला इथपर्यंत आणलेलं आहे. ही वस्तू तुम्हाला काहीही म्हणत नाही, माझ्याकडे पहा म्हणत नाही, माझ्याकडे पाहू नका म्हणत नाही. ही वस्तू जिथे आहे तिथे, विषय जड आहे, जिथे आहे तिथेच आहे. तुमचं ज्ञान महत्वाला आणतं. इंद्रिय सांगतात त्याला मोठं म्हणावं. इंद्रिय केले थोर शब्दाधिक आहे. इंद्रिय केले थोर, समोरच्यांना मान आणि मोठं इंद्रिय करतात. एक टप्पा ऐकताय बरं तुम्ही, इंद्रिय विषयाला तुम्हाला दुसरा टप्पा असा आहे, तुम्हाला लहान करून त्यांना मोठं करतात. लक्षात येते? तुम्ही जेव्हा दुसऱ्याला मोठे म्हणता, तुम्ही लहान झालेले असतात. परमार्थ उलटा आहे. महांतम विभुम आत्मानम मत्वा धीरो न सोचते. मी आकाशा एवढा आहे असं समजून इतरांना किंमत दिली जात नाही. हा परमार्थ आहे. परमार्थामध्ये दुसऱ्याला मोठं मानलं जात नाही, स्वतःला मोठं केलं जातं. संसारात दुसरा मोठा आहे म्हणून तुम्ही लहान आहात, आणि त्याला कारण तुम्ही आहात तुम्हाला लहान करण्यामध्ये. हे ऐकत असताना विनाकारण मोठं पण समजू नका स्वतःला, बरं का. हे दुसरा ताप व्हायचा नाही. तर काही काही नवीन तरुण पोरं केवळ तारुण्याच्या ओघामध्ये चालताना मोठं आणि अहंकारी समजून चालतात. ते मोठे नाहीत, अहंकार मोठा आहे. तीच माणसं म्हातारं झाल्यानंतर खाली शोधतात, तरुण पण गेलं कुठं, वाकून जेव्हा चालतात तेव्हा. शरीराला मोठं मानणं, इंद्रियांनी ज्यांना दाखवलं त्यांना मोठं मानणं ही चूक आहे. आणि दुसऱ्याला मोठं मानत असताना आपण लहान होतो, हा परमार्थ नाहीये. तुम्ही तुम्हाला मोठं करा. कोण करतं? इंद्रिय करतात. पहिल्यांदा आपल्या इंद्रियाचं संशोधन करा. इंद्रिये तुम्हाला विषयाच्या दारात उभं करतात. नाही कळालं? इंद्रिये तुम्हाला, तुम्ही ज्ञानी असाल, श्रीमंत असा, कोणीही असा, दारात जाणं म्हणजे कमीपणा घेणे, लहान होणे. ठीक आहे, सोन्याची नगरी असेल रावणाची, दशग्रंथी असेल, राजा असेल, जंगलात राहणारी सीता आहे, एवढा मोठा रावण कोणाच्या दारात उभा राहिला? लहान झाला तो. म्हणून कुठेही मंदिर नाही बिचारायचं. दारात उभं राहण्याचं मंदिर नसतं बरं का. दारात राहणाऱ्याला, जे दारात येतं त्याला काय म्हणतात माहिती ना? हाड म्हणून त्याला हाकलतो तो भाग सोडून द्या. पण आपली अवनीती स्वतः केलेली असते, स्वतःचं पतन स्वतः केलेलं असतं. म्हणून दोन शब्द खूप सुंदर 6व्या अध्यायामध्ये वापरलेले आहेत. बंधुरात्मा मनस्तस्य. ज्याने स्वतःच्या इंद्रियावर